हॅलो ऑल. ह्या सॅटर्डेला आम्ही मान्सून सीझनमध्ये नीलकंठेश्वर ट्रेकला गेलेलो. आम्ही वाकडपासनं आमची जर्नी स्टार्ट केली. आम्हाला टोटल 1.5 तास लागला इथे नीलकंठेश्वर ट्रेकला जायला. आणि गुगल मॅपवरती जर पाहिलं तर हे 47 किलोमीटरचं डिस्टन्स दाखवत आहे. अराऊंड आम्ही 3 to 4च्या टाईमला दुपारी निघालेलो. तेव्हा जास्त ऊन पण नव्हतं, आभाळ आलेलं होतं. त्यामुळे तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघू शकता तसं एकदम नेचर असं मस्त वाटत होतं. आणि तुम्हाला ग्रीनरी तर दिसतच असेल व्हिडिओमध्ये. तर सिनिक रूट आणि ग्रीनरीचा आम्ही मस्त एन्जॉय केलेलं तिथे. आणि बाकी पॉईंटसारखं हे ट्रेक तितकं आणखीन क्राऊडी झालेलं नाही आहे. सो तुम्हाला इथे ट्रॅफिक वगैरे नाही भेटणार. यू कॅन गो इझिली विदाऊट ट्रॅफिक, विदाऊट हसल, अँड यू कॅन कम इझिली. सो हे बेस्ट पार्ट आहे ह्या ट्रिपचा. तर बेसिकली तुम्हाला सर्च करताना गुगल मॅपवरती नीलकंठेश्वर ट्रेक हे सर्च करायचं आहे. कारण तुम्ही फक्त जर नीलकंठेश्वर हे सर्च केलं तर हडपसर साईडला एक मंदिर आहे नीलकंठेश्वर महादेवाचं, तर त्याचे डिटेल्स तुम्हाला भेटून जातील. सो प्रॉपर तुम्ही नीलकंठेश्वर ट्रेक व्ह्यू पॉईंट हे गुगल मॅपवरती सर्च करायचं आहे, तर ते तुम्हाला रूट दाखवून देईल. वारजेच्या रूटने आम्ही गेलो आणि पुढून आम्हाला असं ब्रिज लागलेलं आहे. हे मोस्टली जुनं वाटत आहे पूल. त्याच्यानंतर आम्ही गाडी पार्क केलेली. ट्रेक व्ह्यू पॉईंटचे तिथे पायथ्याला एक मंदिर आहे आणि नंतर वरती तुम्हाला 15 मिनिट्सचा ट्रेक आहे. पाऊस जास्त नसल्यामुळे आणि माती कोरडी असल्यामुळे आम्हाला चालणं वगैरे इझी गेलं. म्हणजे फिसलायचं हे ते काही अवघड असं वाटलेलं नाही. आणि ऊन पण नव्हतं, त्याच्यामुळे हेक्टिक पण नाही काय झालेलं. तुम्ही बघू शकता की सध्या किती ग्रीनरी आहे आणि मस्त आमची स्कॉर्पिओ ह्या सीझनमध्ये दिसत आहे. सो आम्ही थोडा आमच्या गाडीचा पण व्हिडिओ शूट केला आणि फोटोशूट पण केला. इथे हे वरती असं एक ट्रेक पॉईंट आहे जिथून नदी वगैरे सगळं दिसते. तुम्ही पाहत असाल आमच्या पुढे पण गाड्या गेलेल्या. एक छोटंसं हिल टाईप आहे, तिथं 4 व्हीलर युजली जाऊ शकता. तिथून हा असा व्ह्यू तुम्हाला मिळेल डोंगरांचा आणि नदीचा. अगेन इथं पण मी ऑब्सेस्ड असल्यामुळे गाडीचा व्हिडिओ काढला मी विथ नेचर, बिकॉज आय लव्ह माय स्कॉर्पिओ. आणि असं बेसिकली तुम्हाला व्ह्यू भेटेल. तर तुम्ही ग्रुपमध्ये आला, एकटे आलाय नो. सो हा छोटूसा व्लॉग मी संपवत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.